नमस्कार मित्रांनो, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। कोकणात गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे। सर्व कोकण भक्तिमय वातावरणात तल्लीन झालंय आणि गणपती आज तिसरा दिवस। केक कार्यक्रम आहे, सगळीकडे पसंतीचे मुलगा मुलगी पसंतीचे कार्यक्रम होतात, चहा पाण्याचे कार्यक्रम होतात। तसाच आमच्या सिद्धीताईचा आहे, दोन्ही भावकी आणि दोघां मुलगा आणि मुलगी यांचे नातेवाईक एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतला जातो। त्याच्यानंतर लग्न जमवलं जातं। लग्न जमवण्यासाठी अगोदर घेतलेला हा कार्यक्रम म्हणजे मुलगा पसंतीचा किंवा चहा पाणीचा कार्यक्रम आणि त्याच्यासाठी सर्वजण जमा होतात। कोकणातला पसंतीचा कार्यक्रम आज पाहणार आहोत। सर्व आपली छोटी मंडळी आहे, हे बघा, ओरडू नका फक्त। आणि जातोय अशी छोट्यांसोबत फिरायला मला खूप आवडतं, हे बघा। आणि हे मोबाईल घेऊन आहेत सर्वजण, वाट बघतायत पाहुण्यांचे। एक तिकडे चाललोय आम्ही आता। आधी घराच्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आमचं। थोडं ऊन पडलंय, पावसानं थोडा आराम घेतला ना। ताईची चहा पाणी आहे ना ग तुझ्या? हो ना। नाव कसं? चहा पाण्याची तयारी वर सूर्यकांत फुलांची सजावट करतोय आणि गायडन्स करताना आपले सर सर्वजण जमा झालेत चहा पाण्यासाठी। आताच पाहुणे मंडळी येतील, आपल्याकडचे सर्वजण जमा आहेत तिथे। पाहुणे आले नाही आहेत आणि पानावर ताव मारलं नाही। हा पानाचा विडा हा प्रत्येक कार्यक्रमाला इथे ताट भरून ठेवला जातो आणि वाडीतील वयस्कर मंडळी त्याचा आस्वाद घेतात। गावकर बाबा खातायत आणि ए बाबा चहा पाण्याच्या कार्यक्रमाविषयी काय बोला? चहा पाणी विषय काय आपण बोलणार ना, आमचे साहेब पाहिजे। मी नाही सूर्यकांतची राक्षे। सांगतील 2 दिनी सर बोला चहा पाण्याच्या कार्यक्रमाविषयी। आजचा कार्यक्रम जो आहे ते यजमान गोसावी बंधू यांच्या घरी हा पसंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ही एक भारतीय संस्कृतीतील परंपरा आहे की जेव्हा लग्न सोहळा जुळवला जातो त्याआधी संपूर्ण नातेवाईकांना बोलावलं जातं। वाडीतील किंवा गावातील प्रतिष्ठित लोक जे असतात त्यांना बोलावलं जातं आणि त्यांना एक पंच म्हणून मिनी कोर्ट पण म्हणू शकतो त्यांना, तो मिनी कोर्ट इथे आयोजित केलेला आहे। आणि या मिनी कोर्टच्या साक्षीने इथे हा पसंतीचा कार्यक्रम होणार आहे आणि मग पुढे भावी आयुष्यामध्ये त्याने आपलं लग्न जो आहे, संसार जो आहे तो व्यवस्थित जपायचा आहे, अशी ही भारतीय संस्कृतीतली एक परंपरा आहे। धन्यवाद। सिद्धीताईला बघूया, नवरी आपली जी चहा पाणी आहे तिला भेटूया। सिद्धीताई तयार झाले आणि सर्व मैत्रिणी होत्या तयार करायला। इकडे बघा, तयार झाले ना नवरी? काय तयार आहे? भीती वाटते की? सर्व पाठांतर करून ठेवलंयस ना? नाव वगैरे व्यवस्थित विचार। मुलगी पसंत आहे का? सिद्धी बघितलं मुलगा पसंत आहे का? तरच पुढचा कार्यक्रम होईल। आता काय असेल, तुम्हाला बोलायचं असेल, चर्चा करायचे, पर्सनल बोलायचं असेल तरी तुमच्यासाठी वेळ आहे अजून। तुम्हाला बोलायचं अजून वेळ आम्ही देऊ शकतो तुम्हाला। 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास एकांतात बोलायचं असलं तरीही सांगा।
आता दोघांनी आपापली ओळख करून द्यायची सगळ्या सभा. एक मिनिट. बस किती चहा किती चहा पिऊन दे आणि मग ओळख करून दे. कॉफी सांग मला. आता ओळख करून द्या तुम्ही. तुमची संपूर्ण ओळख अगदी काय व्यवसाय वगैरे काय असेल ते सगळं, गाव. हा हो सगळं. नमस्कार, माझं नाव स्वप्नील रघुनाथ उबळकर, राहणार कळंबस्ते मल्लवाडी. सध्या मुंबईत IT क्षेत्रामध्ये आहे ॲज अ सपोर्ट इंजिनियर म्हणून. व्यवसाय असं नाही, ॲक्च्युली फक्त जॉबच चालू आहे ॲज अ प्रायव्हेट कंपनीमध्ये. दुसरं तर असं काही वेगळं काही बिझनेस वगैरे तर काय आयडिया नाही आहे आणि करायचं आहे अजून इच्छा तर नाही आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय असं तुम्हाला विचारायचं आहे जे तुमच्याकडून असं जाणून घ्यायचं तुम्हाला, म्हणजे माध्यमातून तुम्हाला आज ऐकून घ्यायचं आहे? नाही नाही असं नाही, फक्त ओळखच करून द्यायची. आता सिद्धी सांगेल ओळख करून दे. माझं नाव सिद्धी दत्तराम गोसावी, राहणार कडवे चिंचवडवाडी. हॉस्पिटलमध्ये आहे जॉब. एज्युकेशन सांग. बीकॉम झालं माझं. आता तुमच्या आई बाबांची वगैरे ओळख करून द्या. आई माझी आई अश्विनी रघुनाथ उबळकर, माझे बाबा रघुनाथ गोविंद उबळकर. सिद्धी तुझ्या आई बाबांची ओळख करून दे सगळ्यांना. वहिनी या पुढे. सिद्धी सांग, ओळख करून दे सगळ्यांना आई बाबांची. माझे वडील दत्तराव शांताराम गोसावी, माझी आई लक्ष्मी दत्ताराम गोसावी. ओके. आधी भाऊजी बोला प्रेमाची एक कॅमेरा तुम्ही असं बसायचं, ते वेगळ्या स्टाईलने देतात तसं. हा एक मांडी टेका. बरोबर.
मित्रांनो, चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि पुढचा नवरदेव सूरज असेल कदाचित. सूरज भाऊ माझा, आपण कधी वाजवायचं आहे तुमचं? बघू, प्रयत्न करू आपण पुढच्या वर्षीचा प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी आपला सूरज भाऊचा चहा पाणीचा पसंतीच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.